तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत या युट्यूब चॅनलमध्ये. तर येत्या 12 मे 2024 कोरेगाव येथे बैलगाडी क्षेत्रातलं पहिलं मानाचं मैदान हे ओळखलं जाणार आहे. भव्यान बैलगाडा शर्यत त्याचं मैदान पार पडणार आहे. तर ह्या मैदानासाठी निंबाळकर सरांचा सर्जा देखील येणार आहे. तर जर निंबाळकर सरांचा सर्जा ह्या पैरात पाहिला तर निंबाळकर सरांचा सर्जा हा 1 नंबरचा मानकरी ठरू शकतो. तर चला पाहूया असे कोणते पैरे आहेत जे निंबाळकर सरांच्या सर्जाला 1 नंबरचे मानकरी करून देऊ शकतात. तर पहिला पैरा आहे तो म्हणजे नाशिकचा गुरु. तर निंबाळकर सरांचा सर्जा आणि नाशिकचा गुरु ही जोड पाहिली तर होऊ शकते कोरेगावमध्ये 1 नंबरचे मानकरी. तर पुढची जोड आहे मथुर. तर जर निंबाळकर सरांचा सर्जा आणि मथुर पाहिला तर निंबाळकर सरांचा सर्जा आणि मथुर ही जोड आपल्याला पाहताना दिसली तर होऊ शकते 1 नंबरचे मानकरी. पहिलाच आपल्याला ही जोडी पाहताना 1 नंबरचा मानकरी होताना आपण पाहिलेला आहे. पुढचा पायरा आहे तो म्हणजे अर्जुन. तर आत्ताच जाईल तिथल्या मैदानात धुमाकूळ घालणारा अर्जुन जर निंबाळकर सरांचा सर्जा संगत पाहिला तर ही जोडी होऊ शकते कोरेगाव मैदानाची 1 नंबरची मानकरी. तर पुढचा पायरा आहे तो म्हणजे निंबाळकर सरांचा घरचा साज. ही देखील गाडी खूप अतिशय सुंदर पळते. आपण आधी बी पाहिले आहे. तर पुढचा पायरा आहे तो म्हणजे एम नाना यांचा राजा. तर आत्ताच एका मैदानात राजा आणि सुंदर पाहिले आणि फायनलचे मानकरी देखील ठरले. तर पुढचा आपल्या सर्वांचा आवडता पायरा म्हणजे बकासूर. तर निंबाळकर सरांचा सर्जा आणि बकासूर पाहिला तर कोरेगावचा 1 नंबरचा मानकरी हा नक्कीच होऊ शकतो. पण बकासूरचा पायरा फिक्स झालेला आहे आणि बकासूरचा पायरा कोण असणार आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपला पुढचा व्हिडिओ त्यावरच असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि पुढचा व्हिडिओ आपला दुसऱ्या कोणत्या बैलावर तुम्हाला पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा.